भरपूर प्रयत्न केलाय। आपल्याला आता ज्याची गरज आहे, ज्या व्यक्तीची आपल्याला इथे जे सोयी सुविधा पाहिजेत किंवा आता पुढे जाऊन भविष्यामध्ये ज्या गोष्टीसाठी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला यंग नेता हा आपल्याला उपलब्ध असावा असं जानकर साहेबांचं खास मत असावं म्हणून त्यांनी आपल्याला स्पेशली या गीता मॅडमना इथे आपल्या समोर विधानसभेच्या याच्यामध्ये उभं केलेलं आहे। आपण त्या सगळ्या गोष्टीचा चांगला फायदा करून घ्यावा आणि मॅडमना मत द्यावं। आपल्याला माहितीच आहे सिलाई मशीनच्या बद्दल त्यांचं एकदम सगळ्यांना वाटतात आहेत। आता तुम्ही राकेश सरांनी पण सांगितलं, जाफरबाईंनी पण मगाशी सांगितलं का त्यांचं खूप काम आहे। गेली 3-4 वर्ष ते NGO मध्ये खूप काम करतात आहेत। आता ह्या गोष्टी त्यांनी फक्त प्रचारासाठी नाही केल्यात, त्या त्यांनी स्वतःहून केलेल्या आहेत। पण एक अधिकार म्हणून जो असतो, ज्या अधिकाराच्या मार्फत ते हे सगळं पुढे करू शकतात, कंटिन्यू करू शकतात किंवा पुढच्या जी काही कामं पेंडिंग आहेत जी आपल्याला करायची आहेत, बेरोजगार म्हणा किंवा मच्छीमारांचं काही जे प्रॉब्लेम आहे ते म्हणा किंवा इतर ज्या महिलांचे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक महिलाच कार्यकर्ती पाहिजे आहे आणि महिलाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे। आपण ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करायला पाहिजे आणि आपलं मत जे आहे ते अवश्य आपण 8 नंबर शिलाई मशीनलाच द्यायला पाहिजे। काय मत आहे तुमचं? 8 नंबर शिलाई मशीन। गीता दीदी जिंदाबाद, गीता दीदी जिंदाबाद। वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर। गीता दीदी आगे बढ़ो, गीता दीदी आगे बढ़ो। मला वाटतं आपल्या सगळ्या महिला आपल्या बरोबरच असाव्यात असं मी समजते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। आज मी गीता कुमारी यांच्या प्रचारासाठी आज वर्सावमध्ये आलेलो आहे। या कोळी बांधवांना मी नवीन नाही, तुमच्या FSIचा प्रश्न असेल किंवा ट्रॉलरचा प्रश्न असेल किंवा मच्छीचा प्रश्न असेल, त्यावेळेस मी बरेच वेळा इथं येऊन वर्सव्याला गेलेलो आहे आणि तसं मी या 4 बंगल्याला 4 वर्ष मुक्काम केलेला आहे, राहिलेला आहे। म्हणजे मी स्थानिकचा माणूस आहे हे विसरता कामा नये। मी वर्सव्यात राहायला होतो 4 बंगल्याला 4 वर्ष। माझी आपल्याला विनंती आहे की राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्रात 117 उमेदवार उभा केलेले आहेत। आपण काँग्रेस बरोबर नाही आणि BJP बरोबर नाही, स्वतंत्र ताकदीवर उभा केलेले आहे। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की गीता कुमारीच्या NGOच्या माध्यमातून काम गीता कुमारीनं चांगलं केलेलं आहे। आमचं नशीब चांगलं म्हणून ते आम्हाला पक्षाला उमेदवार मिळाल्या, त्याबद्दल मी गीता सिंगचं अभिनंदन करतो आणि आभार मी मानतो।
माझी तुम्हाला विनंती आहे, भाजप आपलं नाही. मी भारतीय जनता पार्टीवर युतीत होतो. ब्रीद साहेब, हे भाजप काय करताय? शिवसेनेत 2 शकलं केली, राष्ट्रवादी 2 शकलं केली. दुसऱ्याच्या खांद्यावर बसतं आणि वर निघून जातं, खाली लाता मारतं. त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून भाजप पासून सावध राहा. कोळी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. दिल्लीत बी सत्ता बीजेपीची आणि महाराष्ट्रात बी सत्ता बीजेपीची, तरी प्रश्न सुटला नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही. तुमची गरिबी राहील याची काळजी ते घेतात. नुसतं कोस्टल रोड आणि सिमेंटचं जंगल बनण्याचा धंदा केला म्हणजे विकास होत नाही. आज कोळी समाजाच्या घरांना FSI मिळत नाही, पण पुढे गेल्यानंतर ओबेरेवचा टावर हा 100 मजली होतोय. हे काय भानगड आहे? गरिबांना FSI नाही, श्रीमंतांना FSI. त्याचं नाव महायुतीचं सरकार आहे. म्हणून ह्यांना पहिलं काढा. जसं काँग्रेसला काढलं होतं तसं आता भाजप आणि शिवसेनेला काढा, तर तुमचं भलं होईल हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. काळजी करू नका. भाजपवर माझा पक्ष युतीत होता म्हणून सत्तेत होता. मीच पहिल्या जुटला. इथले जे आमदार आहेत ना, आता आपल्या भारती लवेकरांचा नारळ फोडायला मी चालतो. त्यामुळं तुम्हाला सांगू इच्छितो, आता त्यांचं काय खरं नाही. आम्ही त्यांच्याबरोबर होतो म्हणून विजय होता. आता आम्ही त्यांच्याबरोबर नाही. आम्ही स्वतःचाच आमचा आमदार तयार करण्यासाठी गीता कुमारीला उभा केलेला आहे आणि तिचं चिन्ह शिलाई मशीन आहे. अगोदर 3 वर्ष शिलाई मशीन बी त्यांनी वाटलेत. लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च केलाय. आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, मोठ्या पक्षाला साथ देण्यापेक्षा छोट्या पक्षाला साथ द्या आणि आपल्या कोळीवाड्याचा प्रश्न सोडवून घ्या. मी त्याला जिम्मेदार राहणार आहे. बांधवांनो, कोळी बांधवांना खास करून सांगतो, 12 वेळा कोळी समाजासाठी मला अटक झाली. 12 वेळा. माझ्या बरोबर राजहंस ठपकेला माहित आहे, कोळी भगिनींना माहित आहे. भारताचे राष्ट्रपती कोविंद आलते, त्यांना आणि मला अटक झाली आणि ह्याच वर्सोवा पोलीस स्टेशनला आम्हाला गाडीत घेऊन गेलते पोलीस. त्यामुळे कोळी बांधवांना मी सांगू इच्छितो, तुमच्या जवळचा दुसरा पक्ष कुठला नाही. राष्ट्रीय समाज पक्ष कोळ्यांच्या जवळचा पक्ष आहे. म्हणून कोळी समाजाने भाजपला मतदान दिलं नाही पाहिजे आणि काँग्रेसलाही दिलं नाही पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाला मतदान दिलं पाहिजे. ही माझी विनंती आहे. बांधवांनो, मैं आपको बात करना चाहता हूँ. तुम्ही मराठी आहात. उत्तर भारत की हमारी गीता कुमारी है. उत्तर भारत के वोट ज्यादा है. मुसलमान हमारे भाई साथ है, दलित बांधव हमारे साथ है. ये सभी का वोट देखेगा तो जीत कौन क्या आएगा? ये गीता कुमारी जीत जाएगी, जीत जाएगी. उत्तर भारत के लोग, बीजेपी के काल योगी चीफ मिनिस्टर आया और उसने क्या किया? कटेंगे और बटेंगे. हिंदू और मुसलमान में झगड़ा लावायचं काम कोण करताय? तर भारतीय जनता पार्टी. ते माणसं तोडतात, पण आमचा राष्ट्रीय समाज पक्ष माणसं जोडतोय. दलित, ओबीसी, मुसलमान हे 3 कप्तान आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं वाक्य आहे. बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, भाजपाच्या ह्या जातीवादी राजकारणाला कंटाळून आम्ही अलायन्स मधनं बाहेर पडलोय. भाजप काय करतं? आमच्यासारख्याचा वापर केला. शिडीवर वर चढून गेलं, वरच्या मजल्यावर गेलं, नाता मारायला लागलं. आज कोळी समाजाचा मंत्री का नाही? कोळी समाजाला खासदारकीला तिकीट का दिलं नाही? कोळी समाज एवढा असताना तुम्हाला कुठल्याच पक्षाने तिकीट दिलं नाही. पण मी मात्र तुमच्या समाजाला 2 तिकीट दिलेत राष्ट्रीय समाज पक्षानं कोळी बांधवांना. हे लक्षात ठेवा. आम्ही 5 ब्राह्मणांना दिले. ठाकूर, जाट, दलित, मुसलमान, ब्राह्मण सर्व लोकांना मी उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला आहे. म्हणून माझी कोळी बांधवांना विनंती आहे, तुमच्या हक्काचा आमदार करायचा असेल, कधीही त्याला रात्री 12-1 वाजता फोन करा. ही आमची गीता कुमारी हजर राहील एवढा मी तुम्हाला शब्द देतो. तुमची कुठली अडचण राहू द्या, त्याला मी खंबीर आहे.
इतके दिवस कोळी समाजाने शिवसेनेला साथ दिली, शिवसेनेनं काय दिलं तुम्हाला? काही दिलं नाही, बिलकुल काही दिलं नाही. तीच अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं नाही, ते चुलत्या पुतण्याचं राजकारण आहे. मी खासदार, माझी मुलगी खासदार, माझा पुतण्या खासदार, माझा भाऊ आमदार, म्हणून ह्याला राष्ट्रवादी म्हटलं जातं. कांग्रेस नाव सेक्युलरचं घेतं, मुस्लिमावर दलितों की बात करता है, लेकिन हे बहाना आहे काँग्रेसवाल्यांचा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महाराष्ट्रात उद्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांचं आलं आणि आमचे 25 जर आमदार आले आणि त्यात तुम्ही गीता कुमारीला जर निवडून दिलं तर आमच्याशिवाय सरकार बनणार नाही. महाराष्ट्राचं आमच्याशिवाय सरकार बनणार नाही. ज्यावेळेस आमचे 25 आमदार येतील त्यावेळेस एका बाजूला शरद पवार, एका बाजूला उद्धव ठाकरे, एका बाजूला नाना पटोले, दुसऱ्या बाजूला अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असतील. आणि ह्या 6च्या जणी मधीच महादेव जानकर बसला असेल, मध्येच बसला असाल. सरकार बनवायचं असेल तर आम्हाला विचारावं लागेल मुख्यमंत्री होण्यासाठी. म्हणून तुम्ही घाबरू नका. मी जवळजवळ 100 मतदारसंघाची सभा घेऊन आलोय. उद्यापासून 3 दिवस हेलिकॉप्टरमध्ये आहे. महाराष्ट्रातलं मतदारसंघ सोडत नाहीत. माझं आमदार निवडून येणार आहेत राष्ट्रीय समाज पक्षानं. वर्सोवाच्या जनतेला विनंती करण्यासाठी आलोया. मुंबईमधून या गीता कुमारीला निवडून द्या. तिला लाल दिवा दिल्याशिवाय राहणार नाही. तिला संधी देत तुम्हाला सांगतो, आता मिनिस्टरची संधी देण्याचा प्रयत्न करू. भाजपची काळजी करू नका, गेली भाजपची सीट, आज गेलेली आहे इथली. काय काळजी करू नका. आम्ही होतो म्हणून भारती लवेकर होते.